खरं तर परदेशींनी आता ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतलाय. काय माहिती आहे या संदर्भात? दीपाली, नक्कीच आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीत दिनेश परदेशी यांनी भाजपची साथ सोडत जी आहे तर उभाटा गटात प्रवेश केला होता आणि विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. मात्र आता तेच दिनेश परदेशी पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात आज सकाळीच त्यांचे कार्यकर्ते ताफा घेऊन मुंबईकडे रवाना झालेले आहे. आज किंवा उद्या या 2 दिवसात हा प्रवेश भाजपमध्ये होऊ शकतो. शक्यता आजच हा प्रवेश होण्याची आहे. मात्र जर आज प्रवेश झाला नाही तर हा प्रवेश उद्या होऊ शकतो. आता दिनेश परदेशी हे एकटेच असे नाहीयेत की जे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करतात. आपण जर बघितलं तर सिल्लोडमधील सुरेश बनकर जे अब्दुल सत्तारांच्या विरोधात रिंगणात होते ते देखील भाजपचे नेते. त्यांनी देखील उभाटा गटात प्रवेश करून पुन्हा ते जे आहे तर त्यांनी निवडणूक लढवली. आता त्यांनी देखील 3 महिन्यातच भाजपमध्ये घरवापसी केली आहे. अशीच जे आहे तर चित्र आपल्याला जालन्यात देखील पाहायला मिळालं. जालन्यात घनसावंगीतील शिंदे सेनेचे हिकमत उडान यांनी देखील जी आहे तर निवडणूक लढवली होती. मात्र ते देखील आता भाजपमध्ये परतले आहे. नांदेडमध्ये देखील असे 2-3 जे नेते आहेत ज्यांनी विधानसभा निवडणूक जी आहे तर लढवली भाजपचं सोडून आणि आता ते पुन्हा देखील भाजपमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळते. ही यादी भली मोठी आहे आणि हे चित्र सर्व मराठवाड्यातील आहे. त्यामुळे मराठवाड्यात मिशन घर वापसी असं भाजपकडून सुरू करण्यात आलं तर नाही ना, अशी देखील चर्चा पाहायला मिळते. त्यामुळे दिनेश परदेशी यांचा आज प्रवेश होईल. यापूर्वीच अनेक नेत्यांनी जे आहेत तर भाजपमध्ये घरवापसी केलेली आहे आणि यानंतर आणखी किती नेते जे भाजप सोडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडून इतर पक्षांमध्ये गेले होते ते देखील परत येण्याची शक्यता आहे आणि ती किती संख्या आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मराठवाड्यात भाजपकडून मिशन घर वापसी आपल्याला पाहायला मिळते. दीपाली, नक्कीच मोहसिन, आणि येणाऱ्या काळात हे चित्र अधिक स्पष्ट होईल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.